न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। निसर्गाच्या सान्निध्यात टोल नाक्यालगत हॉटेल गावकरीचे नव्या रूपात भव्य पुनरागमन। पिंपळगाव परिसरातील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। चवदार आणि व्हेज नॉन व्हेज रुचकर भोजनाचा आनंद देणारे हॉटेल गावकरी आता नव्या जागेवर निसर्गरम्य वातावरणात आणि अधिक चांगल्या सुविधांसह पुन्हा एकदा सुरू झाले आहे। सोमवारी सायंकाळी या हॉटेलचा भव्य शुभारंभ आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते तसेच युवा नेते गणेश बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। हॉटेल गावकरींची खास वैशिष्ट्ये, निसर्गरम्य आणि प्रशस्त जागा, प्रवाशांसाठी आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र व स्वच्छ बसण्याची उत्तम सोय, व्हेज नॉन व्हेज रुचकर त्रिभोजन, स्थानिक चव जपत आधुनिक पद्धतीने बनवलेले दर्जेदार खाद्यपदार्थ, माफक दरात उत्तम जेवण, दर्जा न गमावता सर्वसामान्यांना परवडणारे दर, प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची लोकेशन, पिंपळगाव टोल नाक्यालगत महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी थांबण्याची योग्य ठिकाण। संचालक अविनाश उर्फ पप्पू कापसे यांनी काही वर्षांपूर्वी ही कल्पना प्रत्यक्षात आणली होती। काही काळासाठी तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेल्या या हॉटेलने आता नव्या जोमाने पुनरागमन केले आहे। एक कुशल व्यवस्थापक म्हणून कापसे यांचे हे पाऊल खवय्यांच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह ठरणार आहे। या प्रसंगी बोलताना आमदार दिलीप बनकर म्हणाले, अविनाश कापसे यांनी हॉटेल गावकरीच्या माध्यमातून परिसरात नावलौकिक मिळवावा, गुणवत्तेवर भर देत उत्तम सेवा देणं हेच त्यांच्या यशाचं गमक ठरेल। शुभारंभाप्रसंगी बाळासाहेब बनकर, सतीश मोरे, चंद्रकांत विधाते, माणिक देवकर, बापूसाहेब वाढवणे, आत्माराम नतले, दीपक विधाते, संदीप बनकर, दिलीप देशमाने, हर्षल जाधव, अमोल बागुल, राजा गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। चांगल्या पद्धतीने कामकाज करून घेतलं असं संदीप बनकर, त्याचप्रमाणे माणिकराव देवकर, आमचे स्नेही गणपतराव मोरे, उपस्थित असणारे ज्यांनी ही हॉटेल व्यवसाय केला। अविनाशने त्या ठिकाणी हॉटेल त्या ठिकाणी चालू ठेवलं होतं आणि काही कारणामुळे त्या हॉटेलला त्या ठिकाणी अरविंददादा ते हॉटेल बंद करावं लागलं। परत एकदा ताटमानेने जागा या ठिकाणी घेऊन हे हॉटेल चालू केलं असं अविनाश उर्फ पप्पू कापसे व त्याच्यावर प्रेम करणारे आलेले सर्व परिसरातून आलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, हॉटेल व्यवसाय तसा अतिशय चांगला आहे। याच्यामध्ये मार्जिन पण खूप चांगलं असतं, परंतु त्याला वेळ द्यावा लागतो, क्वालिटी चांगली ठेवावी लागते। आणि या ठिकाणी येत असताना संदीप या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगितलं, हॉटेलला उद्घाटनाला जात असताना सुद्धा ते शुद्ध शाकाहारी हॉटेल असेल तरच आम्ही त्या ठिकाणी जातो। नंतर तुम्हाला काय करायचं ते आम्हाला माहिती, पण आम्ही जेव्हा येणार आहे तोपर्यंत तुम्हाला तिथं नॉनव्हेज त्या ठिकाणी करताच येत नाही। कारण जय बाबाजी भक्त परिवारामध्ये काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे, आणि खवय्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपलं शरीर, आपली तब्येत सांभाळण्यासाठी काय काय गोष्टी करणं गरजेचे आहेत हे सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। या ठिकाणी गणेश बोलत असताना खरं तर 1-1.5 वर्ष अतिशय त्या पप्पूने अडचणीमध्ये त्या ठिकाणी काढले आणि कुठंतरी त्याची लाईन त्या ठिकाणी हॉटेलला लागायची वेळ आली आणि त्या ठिकाणी काही तांत्रिक भानगडी त्या ठिकाणी झाल्या, त्यामुळे नाईलाजाने त्याचं हॉटेलच्या पुढं त्या ठिकाणी बंद करावं लागलं। खरं तर टोल नाकाच या चुकीच्या ठिकाणी असल्यामुळं त्या टोल नाक्याचा सर्वांना त्या ठिकाणी त्रास होतो। गडकरी साहेबांनी पण सांगितलेलं आहे, आज ना उद्या निश्चित हे टोल नाके इथून त्या ठिकाणी जाणारच आहेत, कारण इतका त्रास लोकांना त्या ठिकाणी होतो। आणि ज्या वेळेला आता किती किलोमीटर चालणार त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी टोल त्या ठिकाणी लागणार आहेत। बरेच लोक मला त्या ठिकाणी चांदोडला टोल झाल्यानंतर 60 किलोमीटरच्या आता टोल पण येत नाही, तो गेल्या 12 बसनं आपण तर इथं 24-11 आज माझे अत्यंत जवळचे मित्र अविनाश उर्फ पप्पू कापसे यांच्या हॉटेल गावकरी या हॉटेलचं तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीपराव बनकरांच्या वतीनं याचं उद्घाटन झालं। तो सोहळा आत्ता त्या ठिकाणी संपन्न झाला। मी पप्पू कापसेंना गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जवळून बघतोय, माझा अत्यंत जवळचा मित्र आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी NHIच्या काही चुकीच्या धोरणांमुळे त्याच्या हॉटेलवरती जी काही कारवाई झाली त्यातून तो अजूनपर्यंत सावरलेला नव्हता।
पण गेल्या 6-8 महिन्यापूर्वी तो मला भेटला आणि काहीतरी परत मला ताकदीने उभं राहायचं आहे आणि त्यांनी ती जिद्द मनाची बाळगली आणि आता थांबायचं नाही या उक्तीप्रमाणे त्यांनी परत एकदा आमच्या घुलेमामांची जागा घेतली. त्या ठिकाणी परत हे सगळं एवढं ॲम्बियन्स क्रिएट केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हॉटेल या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांनी उभं करून तालुक्याच्या आमदारांच्या वतीनं त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. मी माझ्या व्यक्तिशः बनकर परिवाराच्या वतीनं पप्पू कापसे आणि त्यांच्या संपूर्ण गावकरीच्या टीमला मनापासून धन्यवाद देईल. त्यांचं हे हॉटेल कायमस्वरूपी फुल राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी देईल, कारण की मला त्याच्यावरती अत्यंत विश्वास आहे. अतिशय जिकरीने काम करणार आहे तो, क्वालिटीत कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि क्वांटिटी कधी कमी देणार नाही ही असं माझं त्याच्याबद्दलचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे माझ्या परिवाराच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या बनकर परिवार असेल, युवा हिंद केसरी, माझं सगळं जे काही बैलगाडा शर्यती प्रेमींच्या वतीनं असेल त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ओके. आमचं हॉटेल 4 महिन्यापूर्वी बंद पडलं, तर आता नवीन जागेत नवीन ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली. तर सर्वांनी मला एवढं प्रेम दिलं. त्याच्यानंतर संदीप भाऊ बनकर यांनी या पूर्ण हॉटेलची रूपरेषा पूर्ण त्यांनी मदत केली मला. त्याच्यामुळे त्यांचे मी सर्वांचे आणि तुमचे सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तसंच आपला जो एक डायलॉग आहे म्हणजे यांचाच कुठंतरी मार्गदर्शन घेऊन आम्ही हॉटेल टाकलंय. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल नाथ कर्तिकाय. तर आज वार सोमवार 21/7/2025 हॉटेल गावकरी उद्यापासून इकडे 4 बोकड्याचं वेते यायला लागतंय म्हणजे यायलाच लागतंय. हॉटेल नाथ कर्तिकाय. जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात रुचकर शाकाहारी भोजनाचा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर हॉटेल गावकरी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. प्रतिनिधी गणेश देवाडे, नाशिक.